हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। फडणवीस शहांच्या बैठकीमध्ये मंत्रिपदांच्या नावावर शिक्कामोर्तब। भाजपचे जवळपास 20, शिंदेचे 13 आणि अजित पवारांचे 10 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात आज महायुतीच्या नेत्यांची बैठक। दुपारनंतर फडणवीस, अजित पवार मुंबईला येणार, तर 14 डिसेंबरला राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणार। आमदार रवी राणा यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार। निवडणुकीमध्ये राणा दाम्पत्याने केलेल्या कामगिरीमुळे मंत्रिपद मिळणार, सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळ विस्ताराआधीच महायुतीमध्ये आता पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू। ठाण्याच्या पालकमंत्रीपदासाठी शिंदेसह भाजपही आग्रही, सूत्रांची माहिती। अजित पवार गट आणि शिंदे गट नगरविकास आणि गृहनिर्माण खात्यांसाठी आग्रही, मात्र भाजपच्या वरिष्ठांकडून दोन्ही खाती शिंदेंना देण्याचं आश्वासन, सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये भाजपचं महाअधिवेशन। मोदी आणि फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये महाअधिवेशन होणार। ईव्हीएम संदर्भात ठोस पुरावा असेल तरच विरोधकांनी सुप्रीम कोर्टात जावं। लोकांची दिशाभूल करून रान पेटवू नये, ईव्हीएमवरून उज्ज्वल निकमांनी विरोधकांना सुनावलं। आंबेडकरी संघटनांकडून आज जालन्यातील मंठा शहरात बंदची हाक। पोलीस अलर्ट मोडवर, तर परभणीमध्ये झालेल्या तोडफोडीनंतर जालन्यातही अलर्ट। अजित पवारांकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। अजित पवारांनी ट्विट करत शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। रवींद्र वायकरांना अपात्र ठरवण्याच्या याचिकेचा निकाल कोर्टानं राखून ठेवला। अमोल कीर्तीकरांकडून वायकरांच्या निवडीला अपवाद। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीमध्ये प्रदूषणामुळे माशांच्या मृत्यूची मालिका सुरूच। प्रदूषित पाणी थेट पंचगंगेत, नदीतील जैवविविधता धोक्यात, प्रदूषण रोखा, नागरिकांची मागणी। राज्यासह नाशिकमध्येही थंडीचा जोर वाढला। धुळे शहरातही तापमान 4 अंशांवर, तर मंगळवारी धुळ्यामध्ये राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद। गगनयान मोहिमेअंतर्गत 2040 पर्यंत भारतीय नागरिकाला चंद्रावर पाठवण्याची योजना। केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांची माहिती। किमतीत संभ्रम असताना सिडकोकडून पुन्हा मुदतवाढ। सिलेक्ट माय होम योजनेतील लॉटरीला मुदतवाढ। 26 डिसेंबर 2024 पर्यंत घरांसाठी अर्ज करता येणार। मालाडमधील जनकल्याण नगर, अंबोजवाडी आणि आझमी नगरमध्ये आज रात्री 10 ते उद्या सकाळी 8 पर्यंत पाणी पुरवठा बंद। प्रशासनाकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन।